हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र, तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरा वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. काही वेळा सांगण्यामध्ये काही गोष्टी विसरून राहून जाऊ शकतात, आपण ते भरून काढाव्यात आपल्या चिंतनामध्ये, कारण नित्याचं चिंतन आहे. काही गोष्टी रिपीट होतात, त्यातल्या माऊलींच्याच ओव्या खूप वेळा रिपीट झालेल्या आहेत. माऊलींचंच तत्व जे आहे ते तत्वज्ञान पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. खरी गोष्ट आहे, आपण जीव परमात्मा एक आहेत असं किती वेळा ऐकलं असेल, मी ब्रह्म आहे असं किती वेळा ऐकलं असेल. मग आपण असं कधी विचार करतोय मी ब्रह्म आहे असं सारखं कशाला ऐकायचं, सारखं ऐकावंच लागते ते. आणि त्या ऐकल्याशिवाय आपल्यावरती ती दृढ असं संस्कार त्याच्या चित्तावरती होतच नाही. म्हणून हा विचार माऊली पुन्हा पुन्हा सांगतात, पुन्हा पुन्हा एकच विचार एक 5-7 दृष्टांत देऊन सांगत असतात. कालच्या चिंतनामध्ये आपण सुरुवात केलेली आहे 12वा श्लोक भगवद्गीतेतला. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेतसा. मोघ शब्दाचा अर्थ आहे सगळं निष्फळ होणं, त्याला काय फळ प्राप्त होत नाही. राक्षसी मी असुरी चैव प्रकृती मोहिनी स्थिता. कुणाचं निष्फळ होतंय? ज्यांनी राक्षसी मोहिनी आणि असुरी प्रकृतीचा आश्रय घेतलेला आहे त्यांचं निष्फळ होतंय. आम्ही थोडं का असताना नाम घेतोयच ना, थोडं तत्वचिंतन करतोयच ना, म्हणजे कुणाची हानी पोचवत नाही, लबाडी करत नाही, आपण शांततेने जगतो, दुसऱ्याला त्रास देत नाही आणि आपलं आपण सुख आनंद भोगत असतो. याचा अर्थ आपण राक्षसी असुरी ह्या अशापासून प्रकृतीपासून दूरच आहोत आपण. आणि म्हणून तोच विचार आपण करावा. हळूहळू थोडं रोज करत जावं. थोडे आहे चित्त सहाय्य झाली या असं तुकोबा म्हणतात. चित्ताला सहाय्य करून घ्यावं, मनाला आपलंसं करून घ्यावं. मनोबोधातलं जे वर्णन समर्थ जे करतात ते मनाला सांगितलेलं आहे, मना तू असं वाग, मना तू भक्तीच्या मार्गाला लाग, मना तू नाम घे, मना तू वाईट काही चिंतू नकोस, मना जगामध्ये जे काही चांगलं चाललेलं आहे ते माझ्या बाबतीत घडू दे असं म्हण. सतत सतत सतत. आणि सकाळी उठल्यावर तरी पहिल्यांदा हा विचार असावा. रात्री झोपताना हाच विचार घेऊन झोपी जावं. आपण नाम घेत झोपी जावं आणि नाम घेत उठावं. ह्या दोन्ही गोष्टी जरी आपण सांभाळल्या ना तर खूप काही समाधानाचा एक अंश आपल्याला प्राप्त झाल्यासारखा वाटेल. त्याला पथ्य म्हणून एक गोष्ट करायची, दुसऱ्याबद्दल वाईट चिंतायचं नाही, दुसऱ्याचं कधी वाईट काही करायचं नाही, कुणाबद्दल ईर्ष्या करायची नाही. मत्सर द्वेष या क्रोधातून बाहेर पडायला हळूहळू शिकायचं आहे. प्रारब्धाशी झुंज आहेच ठरलेली, पण प्रारब्ध आहे म्हणूनही आहे. मी कुठंतरी जमिनीवर राहतो, नाही तर प्रारब्ध नसतं तर मी भरकडत गेलो असतो रे. प्रारब्ध ही माझी सीमारेषा आहे, त्या प्रारब्धाच्या प्रांतातच मला फिरावं लागतं. भगवंताने आखून दिलेली रेषा आहे. रेषा जर ओलांडली म्हणजे प्रारब्धाला सोडून, प्रारब्धाचं न मानता, प्रारब्धानं मला मुलं बाळं दिली, प्रारब्धानं मला नातेवाईक दिले, आता त्याला सोडून कुठं जायचं आहे? ही एक सीमारेषा आहे की नाही? काही गोष्टी बदल करता येत नाहीत, हे प्रारब्धाचं सूत्र आहे. आणि त्या प्रारब्धाच्या सूत्राप्रमाणे आपण जर रागायला लागलो तर बाउंड्री आहे आपली प्रारब्ध. बरं आहे, ह्याच्यापेक्षा उडी मारून जायला बाहेर गेलं ना तर वेगळंच होतंय. सीतामातेनं लक्ष्मण रेषा ओलांडली आणि पुढे रामायण घडलं, नंतर रामायणच घडलं नसतं. असं आहे.
म्हणून प्रारब्धाचे जे तडाखे आहेत ते शांतपणे कसे सहन करता येतील, आणि ही शांती टिकवण्यासाठी भगवंताला त्याच्या नामाच्या आधारानं कसं आपल्या जवळ ठेवता येईल हे सारखं सांभाळलं पाहिजे. आपण प्रपंचाला जवळ बाळगायचा नाही, तर प्रपंचाशी फक्त व्यवहार करायचा. आणि हा व्यवहार करताना माझं काही नाही असं समजून व्यवहार करायचा. माझं काहीतरी आहे म्हटलं की राग येतोय, माझं काहीतरी आहे म्हटलं की मत्सर वाटायला लागतोय, द्वेष वाटायला लागतो, ईर्ष्या होते, त्यातून स्पर्धा होते, स्पर्धेतून माझं आतलं जे आहे ते सगळं स्वास्थ्य सगळं डळमळीत व्हायला सुरुवात होते. स्वास्थ्य डळमळीत लोकांसाठी, जगासाठी, जगातल्या पदार्थासाठी मी त्यासाठी जन्मलोय काय? इथं म्हणतात मोग कर्मना. मोग काय शब्द? मोग कर्मनो मोग आशा. सगळं निष्फळ आहे. ज्यावेळी आपण राक्षसीने आसुरी संपत्ती नव्हे ती आसुरीने राक्षसी प्रकृतीचा आपण जेव्हा आश्रयाला जातो, ही राक्षसी म्हणजे तमोगुणाची प्रकृती आहे आणि आसुरी म्हणजे रजोगुणाची प्रकृती आहे. या दोन्ही प्रकृतीमध्ये आपण राहतो, त्यामुळे सत्वगुणामध्ये जो प्रवेश करायचा आहे तो राहूनच जातो. आपल्याला सत्वगुणामध्ये जायचं आहे आणि सत्वगुणामध्ये स्थिर व्हायचं आहे. फार 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 मोठ्या गप्पा मारण्यात पण अर्थ नाही. मी गुणातीत होणार आहे. गुणातीत कसं होईल? तर या गुणांना लक्षात घ्यावं लागेल. कोणते गुण माझे कधी वर येतात याकडे आपल्याला द्रष्ट्या भावानं, साक्षी भावानं बघावं लागेल. माझा आता तमोगुण वरती यायला लागलाय, माझा आता रजोगुण वरती यायला लागलाय, हे समजायला पाहिजे. आणि त्यावेळी समजून आपण त्यांच्याकडे बघायला लागलो तर ते राहणार नाही. आपण हळूहळू सत्वगुणामध्ये जाऊ. ते येतात म्हणजे आगंतुक आहेत, नाहीतर ते मूळचे आहेत का माझ्यामध्ये? नाही, मुळात मी गुणातीतच आहे. मग हे आलं कुठलं? प्रकृतीच्याकडनं आलेलं आहे. म्हणून माझ्यावर जे मी ज्या संगतीमध्ये वागतो, मी जी पुस्तकं वाचतो, मी जे माझं कृत्य रोज करतो ना तसा मी होत असतो. हा मुद्दा लक्षात कायम ठेवायचा. मी ज्यांच्या संगतीमध्ये असतो ना त्याचे संस्कार हळूहळू आपल्यावरती व्हायला लागतात, किंवा जो विचार आपण दिवसभर करत असतो त्याचे संस्कार व्हायला लागतात. त्यातले राक्षसी स्वरूपाचे काही प्रकृतीने त्याचे संस्कार असतात, आसुरी प्रकृतीचे काही संस्कार असतात. आणि या सगळ्यातून स्वतःला वाचवणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्यासाठी प्रारब्धाला आपण शरण यायचं. जसं देवाला शरण येतोय ना आपण. अनिक रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. तुकाराम महाराज म्हणतात आपुल्या अदृष्टा शरण जावे. आपुल्या अदृष्टा शरण जावे. अदृष्टा म्हणजे जैशी स्थिती आहे तैस्त्या परी आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. संचिताचं कौतुक पाहण्याला तू बाजूला पाहिजेस. तूच त्या संचितात मध्ये घुसलास तर संचिताचे सगळे अनुकूल आणि प्रतिकूल जे तडाखे आहेत ते तुला खावेच लागतील. म्हणून मला शक्यतो राक्षसी आणि आसुरी प्रकृतीपासून बाजूला झालंच पाहिजे. हे तरी माझं जन्माचं ध्येय असलं पाहिजे. नाहीतर माझा जन्म मोह अशा मोह कर्मानो मोह ज्ञाना शब्द होईल. यालाही जन्मले ते मोह. माऊली बोलतातच, आलेत आणि किड्या मुंग्यासारखे निघून गेले. फक्त ते काय? निद्रा, मैथून, नंतर काय आपण म्हणलेलं आहे आहार आणि भय, या चार गोष्टी पाचवीलाच पुजलेल्या आहेत सगळ्या जीवांच्या. कुणाकडे नाही सांगा? कुत्र्याकडे पण आहे. काय आहे? आहारासाठी प्रयत्न आहे, झोप आहे, मैथून म्हणजे मुलांना जन्म देणं त्याच्याकडे आहे, आणि तिसरी गोष्ट आहे भय आहे. कुणापासून तरी कुणाचं भय असतंच ना, सतत भय आहे. देवाचं भय कधी बाळगत नाही, शास्त्राचं भय कधी बाळगत नाही, धर्माचं भय बाळगत नाही. आणि असा अभय व्हायला लागतो. मग जिथं भय बाळगायचं आहे तिथं बाळगत नाही. आणि जिथं नको, माझं कसं होईल, माझी तब्येत कशी होईल, माझा शेवट कसा होईल, माझी मुलं बाळं माझं शेवटचं सगळं पाहतील काय नाही, माझ्या पाठीमागं माझं नाव काय होईल, माझ्यानंतर माझ्या प्रॉपर्टीचं काय, याचं भय आहे. भय असायला पाहिजे मी धर्म मोडतोय की काय, देव दुखवतोय की काय, संत माझ्यावर नाराज आहेत का काय, असं भय वाटलं पाहिजे. तर जन्म सार्थकी लागेल, अन्यथा लागणार नाही. हे संतांचं सांगणं आहे. म्हणून जन्म सुद्धा जन्मले ते मोग, त्यांचा जन्मच निष्फळ आहे. वारसे विन मेघ मृगजळाचे तरंग दुरुणीच पाहावे. काय आलेले ढग काय येतात आणि जातात, काय त्या ढगांना काळपटपणा सुद्धा नसतो, सावली पण देत नाहीत आणि बरसत पण नाही. ते कसले ढग आहेत? वारसे विन जो असतो जो मेघ तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मृगजळाची जी आहे सुंदर देखावे, मृगजळाची का तळीत ये दिटी दुरुणीची निहाळी, वाचुनी तेने पाणी साळी केळी, वाचुनी तेने पाणी साळी केळी लाविशी काही.
काय ऊस लावतोस, साळी केळी लावतोस त्या पाण्यावरती, काय आंघोळ करायला जातोस त्यात? नाही. दिसते ना? मन होय. यासाठी मिथ्यात्व निश्चय आहे. निवृत्ती होत नाही बरं काय, प्रपंचाची निवृत्ती होत नाही. करायला गेले त्या पराभूत झालेल्या आहेत. प्रपंचाची निवृत्ती म्हणजे माझा देहच पडायला पाहिजे, मग तेच प्रपंचाची निवृत्ती म्हणतायत. निवृत्ती होतच नाही, त्याचं मिथ्यात्व निश्चय झाला पाहिजे. आणि जेव्हा मिथ्यात्व निश्चय प्रपंचाचा संसाराचा होतो ना, त्यावेळी असलं काय मृगजळ दिसलं काय असू दे ना, खोटं आहे असा निश्चय झाला मृगजळाचा. मृगजळ खोटं आहे असा निश्चय झाल्यानंतर ते असलं काही नाही नसलं काय, माझ्या दृष्टीनं काही त्याला मूल्यच राहत नाही. असं संसाराचं मूल्य जे आहे माझ्या दृष्टीनं ना संपवलं पाहिजे आपल्याला. ही गोष्ट लक्षात ठेवली आपण तर राक्षसीने आसुरी प्रकृती, त्याचा मोहिनी प्रकृतीमध्ये आपण जे आतमध्ये घुसतो आणि त्यामुळं आपल्यावर हा म्हणून दुसरा एक दृष्टांत देतात. वरती दिलं ना, नुसतेच ढग येतात आणि जातात. मृगजळाचं जे पाणी आहे नुसतंच दिसतं, का उपयोगाचं? तसा याचा जन्म फुकटलाच आहे. अथवा कोल्हेरीचे अशी वारू, काय म्हणतात? कोल्हेरीचे अशी वारू म्हणजे कुंभारानं बनवलेलं असतं ते ना, तरी ओडंबरीचे अलंकार. कुंभारानं बनवलेली ज्या प्रतिकृती असतात ना मातीच्या, काहीतरी हत्ती, घोडे, बैल तयार करतात बघा ते मातीचे, त्यांना कलर वगैरे देतात, विक्रीसाठी ठेवतात, मातीचे असतात गणे असतात. तसं कुंभारानं बनवलेलं मातीचे घोडे अशी वारू किंवा ओडंबरीचे अलंकार. एखाद्या जादूगारानं अलंकार तयार केले, गारुडी विद्येनं ते निर्माण केलेले अलंकार. किंवा गंधर्व नगरीचे वारू. गंधर्व नगरीचे म्हणजे आकाशामध्ये ढगाचा एखादा संच तयार होतो आणि त्यात आकृती दिसतात, त्यात गाव दिसायला लागलं, गाव दिसतं, माणसं दिसतात. बघा आपण आपल्यालाही रोज अनुभवातली गोष्ट आहे. आकाशात ज्या ढग असतात ना, ते ढगांचे विविध आकार असतात. त्याला मावरी म्हणतात गंधर्व नगरीचे आवारू. म्हणजे जणू काय ते गावच आहे. गंधर्व नगरी शब्दाचाच अर्थ आहे ते काल्पनिक गोष्टी आहेत. तर गंधर्व नगरीचे आवारू आभासते का, अथवा शब्द वापरलाय ओवीला बघा. किंवा म्हणजे वरचं घ्या किंवा हे घ्या. वरचे दोन दृष्टांत सांगितले, त्यातले काहीतरी सिद्धांताप्रमाणे घ्या. नाहीतर आत्ता सांगितलेले जे दृष्टांत दोन आहेत त्याचा म्हणजे कुंभारानं बनवलेले मातीचे घोडेस्वार, मातीचे हत्ती किंवा जादूगारानं निर्माण केलेल्या वस्तू. तिथं म्हणले अलंकार, आपण अलंकार म्हणजे वस्तू मानू, काहीतरी जादूगार निर्माण करत असतो. किंवा ढगाच्या आकारानं आकाशात झालेलं गंधर्वाचं गाव, गंधर्व नगर, हा एक प्रकारचा भास आहे. त्याचा व्यवहारात काय उपयोग आहे का सांगा बघू. आणि ज्याचा व्यवहारात काय उपयोग नसतो ते करण्यात अर्थ तरी काय आहे. पण मनुष्य प्राणी असा आहे ज्याचा काही संबंध नसतो, व्यवहाराशी संबंध नसतो, असं खूप काही दिवसभरात करत असतो. आपल्याच उठाठेवी घ्या दिवसभराच्या, ज्या माझ्याशी बरेच वेळा त्या संबंधी नसतात. कुठेतरी जगाचा विचार करत बसणं, कारण कुठेतरी घोटाळत राहणं, फालतू गप्पा मारत मित्रांच्या बरोबर बसणं, किंवा नको तो TV बघण्यामध्ये आपला वेळ घालवत राहणं, किंवा मोबाईलवरती YouTubeचे व्हिडिओ बघत आपला वेळ घालवणं, हे वेळ घालवणंच आहे ना. हा व्यवहारात काय आहे का, त्याचा उपयोग काय आहे का कुठला सांगा बघू. पण व्यवहारात त्याचा काही उपयोग नसतो. खरं पाहायला गेलं तर ते गंधर्व नगर सुद्धा खोटं आहे. दुसरं घोडेस्वार जे मातीचे तयार केले ते मातीचेच आहेत, खरे नाहीत. किंवा दुसरं जादूगारानं तयार केलेल्या वस्तू सुद्धा खोट्याच असतात, त्याचा काय उपयोग नाही. जादूगार जर पैसे तयार करू शकला असता, सोनं तयार करू शकला असता, तर तो गावोगावी जाऊन हे जादूगिरीचे खेळ का केला असतं त्यांनी, तेच पैसे मिळवले असते ना. याचा अर्थ हा सगळा खोटारडेपणा आहे. म्हणजे घोड्यांचा उपयोग आहे ना, काय कुणाला बसायला होणार आहे का त्याचा घोड्याचा उपयोग? कशासाठी होणार आहे सांग. घोड्याचा उपयोग प्रवासासाठी होत नाही. जादूतल्या वस्तू आहेत त्या सत्य नाहीत, नुसतं मनोरंजनच होतं. आणि काही क्षण दिसणारे ढगाचे आकार सुद्धा आहेत, हे काय बरसणारे पण नसतात, उपयोगाचे पण नसतात. आणि म्हणायला गेलं ते गाव आहे, तो 2 मिनिटांनी परत बघायला गेलो तर ते गाव बदललेलं असतं. अशी परिवर्तनशीलता या संसारामध्ये आहे. एवढा संसार बदलणार आहे त्याच्यावर विश्वास आपण ठेवतो. संसार बदलतो म्हणतोय आपण, पण माणसं बदलतात हे विसरायचं नाही कधी. समोरची माणसं बदलतात, ते शब्द बदलतात, त्यांची स्वभाव बदलतात, वेगवेगळ्या प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये येतात आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून जगत असतो. तेवढा विश्वास जर परमात्म्यावर जर ठेवला तर आपला बेडा पार होईल, मुक्ती मिळेल.
जेवढा विश्वास मी माझ्या नवऱ्यावर, बायकोवर, मुलांच्यावर आणि माझ्या नातलगांच्यावर ठेवतो त्यातला निम्मा विश्वास म्हणजे हे माझं करतील असं वाटते ना, देव माझा करेल असं का वाटत नाही? हे परिवर्तनशील आहे ना, सगळं बदलणारं आहे. आणि बदलणाऱ्यावर विश्वास का ठेवायचा? जे बदलायला कारणीभूत आहे, हा बदल जो घडतो तो ज्याच्या सत्तेवर घडतो, असं न बदलणारं एक तत्व आहे, त्याच्यावर आपला विश्वास असायला पाहिजे. हे चिंतन आपण मागच्या टप्प्यामध्ये बघितलेले आहेत बरं काय. हे न बदलणारं तत्व आहे. इथं म्हणतात घोडेस्वार खोटे आहे, जादूगारांचं दागिनं खोटं आहे आणि ढगांचे आकार सुद्धा खोटे आहे. उगीच बघत बसण्यात मनोरंजन आहे. वा वा मस्त, मुलांना दाखवतोय ना, हा बघ घोडा, हा हत्ती आहे. मला माहिती आहे ती माती आहे, मला माहिती आहे ना. जादूगार खेळ करतो, मुलं टाळ्या वाजवतात, मला माहिती आहे तो खोटं करतो, कारण मी मोठा माणूस आहे. लहान मुलांना आवडणारे खेळ आहे. जीव सतत लहान राहतो आणि म्हणून मुक्त होत नाही. जीवानं कधीतरी प्रौढ व्हावं, ही प्रौढता डॉक्टर काका आपले बोलतातच. एकाच इयत्तेमध्ये राहू नये, दप्तर बदलावे. दप्तर बदलत नाही आपण, म्हणून तसंच राहतो आपण, तेच करत राहतो, तेच करत राहतो. लहानपणीचं अंगणवाडीचं दप्तर मी जर 10वीत वापरायला लागलो तर, असं डॉक्टर काका म्हणतात, विनोद करतात ना. आणि खरंच तसं आहे. मला मोठेपणाने प्रौढत्व येणार कधी सांगा ना. हट्ट धरणं कुणाचं काम आहे? कोण हट्ट करतंय? लहान मुलं. लहान मुलं पथ्य कधी पाळतात का? मला सर्दी झाली, आईस्क्रीम नको, तशीच खातात. आपणही तसंच करतो. माझी तब्येत कशी आहे बिघडलेली का, डॉक्टरने काय सांगितली, पथ्य मी विसरून जातो आणि खाऊन टाकतो. असू दे, उद्या बघूया. काय विचार आहे की नाही सगळं. लहान मुलात आणि आपल्यामध्ये काय डिफरन्स काय आहे सांगा ना, कोणता डिफरन्स आहे? हे असू दे लहानपणे. हे मोठेपण, हे पारमार्थिक मोठेपण आपल्याकडे आलं पाहिजे. आपण कधीतरी मोठे झालो पाहिजे. कसे शरीरानं मोठे होतो, ह्यात माझं मोठेपण काय आहे सांगा बघू. काय श्रेय आहे? क्रेडिट मला देतोय मी, माझी उंची वाढली, कसलं क्रेडिट आहे मला सांगा बघू. आपोआप वाढणारच होती. त्यासाठी काय करावं लागत नाही. करावं लागते ती पारमार्थिक उंची, पारमार्थिक वजन. पारमार्थिक वजन वाढलं पाहिजे. भौतिक आपलं शारीरिक वजनाचा इथं उपयोग नाही. पारमार्थिक उंची वाढली पाहिजे. शब्दाचा अर्थ आहे आपण आपल्या पारमार्थिक साधनेमधला अधिकार रोजच्या रोज वाढवत गेलं पाहिजे आणि राक्षसीने आसुरी संपत्तीपासून बाजूला गेलो पाहिजे. याने इथं 2-3 उदाहरण देतात की जी खरी नाही, बदलणारे आहेत. असं मातीपासून तयार झालेले घोडेस्वार माझ्या उपयोगाचे नसतात. तसेच ही सगळी माणसं आहेत, सगळी जीवसृष्टी तशीच आहे. दुसरी गोष्ट, जसं भुलवणारं एक क्षेत्र असतं तसं ढग भुलवतात आपल्याला. आणि असं झालंय, आता मला बरं झालं, माझं घर बनलं, आता या घरात मी शांती राहील असं वाटतं. हे गंधर्व नगर आहे आणि त्या गंधर्व नगरामध्ये कशी शांती मिळेल सांगा बघू? मिळत नाही. शांती तुझी तूच शोध तुझ्यामध्ये. दुसऱ्यामध्ये शांती शोधायला जाशील तर तू अशांत होशील. तुझ्यामध्येच तुझी शांती शोधायला तुला जागा करून दिलेली आहे. शास्त्रानं संतांनी भगवंत मार्गदर्शन करतात, म्हणून दृष्टांत देतात. अथवा कोल्हेरीचे अशी वारू म्हणजे बनवलेल्या वस्तू, ना तरी ओडंबरीचे अलंकारू किंवा गारुडी विद्येनं निर्माण केलेले अलंकार. गंधर्व नगरीचे आवारू आभासती का, साबरी वाढिंनला सरळा. आता किती बोगस गोष्ट आहे सांगण्यासाठी तिसरा दृष्टांत बघा. साबरी वाढिंनला सरळा. साबरी म्हणजे निवडुंगाची झाडं. निवडुंग असतात ना, काटेरी निवडुंग. अगदी उन्हाच्या त्या कुठल्या प्रांतामध्ये, राजस्थान सारखे प्रांत जे आहेत ना, वाळवंट, तर वाळवंटामध्ये हे दिसणारी आहेत. कुणाच्या उपयोगाला येतात? साबरी वाढिन्नल्या सरळा म्हणजे निजोळाची झाडं काय वाढली समजा आपण, परी फळ नाही आत पोकळा. फळ त्याला असतं नसतं, पण असलं तर त्याचा काय उपयोग होत नाही. पर नाही आत पोकळा. दुसरा दृष्टांत, का स्तन झाले गाळा शेळी या जैसे. आणि शेळीचं स्तन आहे, पण स्तन कुठं आहे शेळीला? गळ्याजवळ असतं बघा, थोडंसं लोंबतेलं असतंय. काही शेळ्या जर आपलं निरीक्षण कोणी केलं असेल तर, मी पाहिली तशी शेळी की वरती गळ्याला त्याचे स्तन आहे, पण त्या गळ्याच्या स्तनाला काय दूध आहे काय? नाही. तसं जी सरळ वाढणारी निवडूक आहे, त्याच्या फळांचा कुणाला उपयोग आहे? तिची सावली पडतच नाही. असले तर नुसते काटेच असतात. म्हणून सरळ वाढलेला निवडून बाहेरच्या बाजूस त्याचं फळ दिसत नाही आणि आतून ते पोकळं असतं. दिसल्यासारखं फळ असतं त्याचं बरं काय, पण आतून ते पोकळ असतं. आणि शेळीच्या गळ्याजवळ असलेलं असतं, त्याचाही दुधासाठी काय उपयोग करता येत नाही. निवडुंगाचे झाड जसं निरर्थक आहे, निरुपयोगी आहे, कारण ते काटेरी आहे. दिले तर काटेच आहेत त्यामध्ये.
अडकून ठेवेल, बोचेल, त्रास देईल, माझी शांती घालवेल, या पलीकडे काही करणार नाही. ही राक्षसीने आसुरी संपत्तीचे गुणधर्म आहे. ज्या ज्यावेळी आपण राक्षसी होतो, ज्या ज्यावेळी आपण असुर बनायला लागतो, त्या त्यावेळी आपल्याला निवडुंगाच्या समासामध्ये आहे. संसार हा निवडुंगच आहे. त्याला फळ ना काय तुरुंबिता, काय फळ ना चुंबिता, फूल ना तुरुंबिता, जे असं वर्णन 15व्या अध्यायामध्ये ज्या संसार वृक्षाचं केलेलं आहे तसा निवडुंग आहे. आणि स्तन आहे शेळीच्या गळ्याला, त्याचा काय उपयोग नसतो. तसे यांचा जन्म व्यर्थ आहे. फुक्कट जन्माला आले, फुक्कट गेले. अशा आले किती, गेले किती, संपले भरा. वर्णन आपण गाण्यामध्ये ऐकतो ना, किती आले किती गेले, काय काय त्याचा मोजदाद सुद्धा करता येत नाही. असे किती जीव जन्माला येतात आणि किती मरून जातात. काहीतरी आपली नावं कोरून जातात. त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली आहेत, सद्गुरू तुकाराम महाराज आहेत, संत शिरोमणी नामदेव महाराज आहेत, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत, समर्थ रामदास स्वामी आहेत, ज्यांनी आपली नावं या विश्वकोशाच्या पटलावरती कोरून गेलेत. आजही त्यांच्याशिवाय आमचं चालत नाही. आजही शांतीसाठी मला त्यांच्याकडे पाहावं लागतं, त्यांचं तत्वज्ञान अंगीकारावं लागतं. फार मोठी देणगी जगाला देऊन जातात ही माणसं. आपल्याला काही नाही देता आलं तर ओरबडून घेऊन जाण्याची वृत्ती आहे, ती वृत्ती संपवली पाहिजे आपण. दुसऱ्याचं ओरबडायचं, दुसऱ्याचं माझं, माझं पण माझं, आणि कुणाचंच आपलं नाही हे नंतर कळायला लागतं. माझंही माझं नव्हतं तर दुसऱ्याचं तरी माझं कसं होईल सांगा बघू. हा विचार जेव्हा, मग त्याचं चिंतन तरी का करावं. त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी माझी झाली पाहिजे. अशा चिंतनाला अर्थ काय आहे सांगा. हे इथं वर्णन केलं आहे, साबरी वाडी नली सरळा, वरी फळ नाही आता पोकळा. म्हणजे आवर सळ जातं आणि त्या शेंड्यावर फळ नसतात तर आतून पोकळ असतात. किंवा शिळीच्या गळाला स्तन निर्माण झाले तर त्यातून दूध निघत नाही, ते व्यर्थ आहे. त्या स्तनाचा उपयोग काय असा प्रश्न विचारला. तैसे मूर्खाचे ते आजी आले. मूर्ख कोणाला म्हणतात. माऊलींची प्रसिद्ध शिवी आहे. दुसरं जास्त गावंडा, मूर्ख एवढे शब्द बोलतात. या तुकोबासारखे असे शिवराळ भाषा त्यांची नाही. तुकोबा बरोबर ती चपकन लागावं असंच बोलतात. त्यांचा जोडा असतोच, तो डायरेक्ट असतो आणि ह्यांचा शालूतून असतो. एवढाच फरक आहे दोघांच्या मधला. माऊली कधीही उघडपणाने कुणाला शिवी दिलेली नाही. पण आज जर डोकावलं ना त्यात तर भयंकर शिवी आहे त्यामध्ये. आपल्याला कळत नाही ती, आपल्याला कळत नाही म्हणून बरं आहे. आपण म्हणते नाही मूर्ख म्हणलेत नुसतं. मूर्ख नाही, फार खोल आहे ते. तैसे मूर्खाचे तया जियाले, जियाले म्हणजे जगणं, आणि धिक कर्म तयाचे निपजले. त्या मोग कर्म ना शब्द आहे ना, त्याचं वर्णन या ओळीमध्ये केलंय बघा. मोग कर्मानो, त्याचं कर्म सुद्धा निष्फळ आहे. धिक कर्म म्हणजे धिक्कार असो त्या कामाचा. आणि जैसे सावरी फळ आले घेपे ना दिजे, तसं काय वर्णन केलंय बघा. सावरीच्या झाडाला फळ आलं तरी काट असल्यामुळे ते घेता येत नाही. फळ असतं आणि कडू असल्यामुळं ते खाण्याकरता कोणाच देता येत नाही. त्याप्रमाणे मूर्खाचं जगणं असतं, त्यांनी केलेल्या कर्माचा निषेध असो. धिक्कार, धिक्क कर्म तयाचे निपजले. म्हणजे मूर्ख माणसाचं जीवन जे आहे, त्यांची कर्मसुद्धा आहे तिरस्करणीय असतात. खोटं बोलतात, फसवतात, ही त्यांची कर्म आहेत. लुबाडतात, ईर्ष्या करतात, मत्सर करतात, द्वेष करतात, नुकसान करतात लोकांचं, ही त्यांची कर्म कशी आहेत. धिक कर्म म्हणजे तिरस्करणीय आहे. आणि जसं त्या सावरीला म्हणजे वरती आपण विचार केला तर सावरी, इकडं साबरी वापरलाय, इथं सावरी शब्द वापरलेला आहे. आणि त्याचा अर्थ देताना म्हणलंय सावरीच्या झाडाला फळ आले. तर इथंच आपण निवडुंगाच्या झाडाचं जे फळ आहे, कारण वरची उभी तशी आहे, त्यानुसार अर्थ करूया आपण. निवडुंगाच्या झाडाचं फळ जे आहे ते फळ आलं तर काटं असल्यामुळे ते घेताच येत नाही. काय उपयोग आहे त्याचा सांगा. अशी माणसं काटेरी जिभेची काही माणसं असतात, काटेरी डोळ्याची असतात, कडवट वाणीची असतात. इथं कडवट फळ आहे ना, आणि काटेरी जीभ म्हणजे एक एक शब्द असा मारायचा की दुसऱ्यांचं सगळं मानसिक स्वास्थ्य छिनून काढलं पाहिजे. तलवार त्याच्यावर फिरवल्यासारखे अशी काटेरी जीभ असते त्यांची. हे शब्द वापरलेले आहेत. आपण दृष्टांत म्हणून बघतोय नुसता, पण अशी माणसं आहेत. आणि हीच माणसं समाज उद्ध्वस्त करायला लागलेत. राक्षसीनी आसुरी प्रकृतीची दोन्ही प्रकारची माणसं आहेत. म्हणजे मूर्ख माणसाचं प्रकार तसा आहे, त्याचं जियाले मूर्खांचे तया जियाले, असा जन्म मूर्खांचा असतो, जीवन मूर्खांचं. जियाले म्हणजे जीवन, आयुष्य.
मूर्खांचं आयुष्य जियाने म्हणजे जन्माला आलेलं, तर ते मूर्खांचं आयुष्य असं असतं, त्याची कर्म सुद्धा धिक कर्म म्हणजे तिरस्करणीय असतात. जसं निवडून आलेलं फळ जे आहे ते काट्यामुळं त्याचा उपभोग घेता येत नाही, आणि म्हणावं खावावं तर कडू असल्यामुळं खाण्यास सुद्धा येत नाही. मग त्याचा उपयोग काय सांगा ना. विचार जर केला तर ह्याचा कुठल्याचाच उपयोग होत नाही. असा कुठल्याचाच उपयोग न होणारी माणसं आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात, आणि उपयोगाला तर नसतातच, पण ते मात्र कसे आहेत, त्यांचं उपद्रव्य मूल्य जे आहे ते राहतच. मात्र उपद्रव केल्याशिवाय राहत नाही. किमान काय केलं नाही तर निरुद्रवी तरी राहावं ना जगासाठी, समाजासाठी. पण उपद्रव करतात, दुसऱ्याला जगू देत नाही. आपलं जगणं तर ती विसरलेलीच असतात. मूर्खाचे तयाजी आले धिक कर्म तयाचे. कुठलं त्यांचं कर्म, त्यांचं बोलणं, त्यांचं पाहणं, त्यांचं ऐकणं, त्यांची हालचाल, त्यांचे सगळे व्यवहार हे धिक्कारात्मक तिरस्करणीय असतात. राक्षसी असुरीतले प्रकृतीतले जे असतात ते. म्हणून ह्याची सगळी कर्म शास्त्राला धरून कुठलंही कर्म करत नाही, धर्माचा कधी विचार करत नाहीत, शास्त्रविरहित असतात. कारण सकाम कर्म कुठलीही असू द्यात सकामच असतात, व्यर्थ जातात ना. आयुष्य व्यर्थ जाते आणि हा रिकामा हाताने निघून जातोय. काय असते जवळ, काय नसतंय. जाताना काय नाही, जिंदगी में बहुत कुछ कमाया, कमाए हीरे मोती, लेकिन क्या करे यार कफन को जेब नहीं होती. सगळा रिकाम्या हाताने निघाला, आला रिकामा, जाताना रिकामा आहे. पण रिकामा जाणार आहे हे राक्षसी आणि आसुरीच्या त्या गुणधर्मामुळे ते कळत नाही. लुबाडणूक असते. म्हणून त्यापासून ह्यांची जी कर्म आहेत यांचा विचारच खराब. त्यामुळे कर्म सुद्धा तशीच आहेत. आणि त्या कर्मापासून मिळालेली फळं तरी कशी असतील सांगा बघू. विचार वाईट, नंतर कर्म वाईट, आणि कर्म वाईट म्हणून फळं वाईट. एका एका टप्प्याने तसं होतं. म्हणून विचार शुद्ध झाले पाहिजे. परमार्थ हा शुद्ध विचाराचा असला पाहिजे, शुद्ध विचार असले पाहिजे. परमार्थ म्हणजे शुद्ध विचार आहे, दुसरा अर्थ काय त्यामध्ये घेता येत नाही. जो आपल्याला अनर्थापासून काढतो तोच परमार्थ आहे. तर दुसरा त्याचा कुठली व्याख्या करता येईल सांगा मग. आणि अनर्थ कोणती परंपरा असेल तर जन्म मरणाची आहे. संसारामध्ये सतत सतत यायचं, जन्माला यायचं, मरायचं, जन्माला यायचं, मरायचं, काहीच करायचं नाही. याचा अर्थ कुठं समाजसेवा करायला जा, कुठेतरी मंदिरं बांधा, हे करा, हा एवढाच अर्थ घेऊन चालत नाही बरं का. कोणाच्या तरी उपयोगाला पडायला पाहिजे. कोणीतरी तोशिवी काया, नारायण शब्द वापरतात, समर्थांची उभीच आहे ना. कुणाचं तरी आत्मा तृप्त करावा, त्याचा अंतःकरण तृप्त व्हावं, असं काहीतरी वाक्य रे बाबा. दिवसातून अशी एक गोष्ट तू कर की लोकांना तुझ्या वागण्याचा आनंद वाटेल, संतांना त्याबद्दल वाटेल की हे जन्माला आला ते बरं झालं. आई वडिलांना वाटेल काय तर माझ्या मुलाला मी जन्म घालून धन्य झालो. अशी धन्यता मिळवायला काहीतरी केलं पाहिजे ना. ही गोष्ट आपण फार लक्षपूर्वक बघत नाही. आणि परमार्थाच्या नावाखाली नको त्या गोष्टी करत राहतो. राक्षसी परमार्थ आणि असुरी परमार्थ असतो आपल्याला. रावणासारखा परमार्थ केला की रावणानं, पण तो असुरी परमार्थ होता, राक्षसी परमार्थ होता. आमचंही तसंच आहे का बघायला पाहिजे. दुसरं कोणतरी पुढे जात आहे म्हणून त्याला काहीतरी ओढत राहणं, ही परमार्थ क्षेत्रामध्ये गोष्टी बघायला मिळतात आजही आपल्याला. एखाद्याचं चढत गेलेलं स्थान पाहवत नाही, आणि म्हणून त्याला खाली जसं राजकारणात खेचलं जातं ना, तसं पारमार्थिक हे आध्यात्मिक राजकारण आहे. ह्या आध्यात्मिक राजकारणापासून आपण अजिबात दूर असलं पाहिजे, पूर्ण दूर असलं पाहिजे. त्याला खराच परमार्थ, शुद्ध परमार्थ करायचा आहे ना, त्याला ह्या आध्यात्मिक राजकारणापासून दूर असलं पाहिजे. कारण इथं सुद्धा काहीतरी चढाओढी, ईर्ष्या, स्पर्धा, असूया सगळ्या चालू आहे. मग ह्यातून आपण बाहेर नाही पडलो तर मी पारमार्थिक आहे म्हणण्याला तरी काय अर्थ राहतो सांगा ना. नुसते राक्षसी आणि असुरीच प्रकृतीची जोपासना मी करत राहिलो आणि मग माझा जन्म, माझा कर्म, माझं ज्ञान विपरीतच राहणार, निष्फल होणार आहे. मोग आशा, मोग कर्मान, मोग ज्ञान, सगळं मोग होणार आहे, निष्फल होणार आहे. निष्फल होणे असं वाटत असेल तर त्याला फळ कुठलं असलं पाहिजे? समाधानी फळ आहे त्यातलं. आपल्या सगळ्या कृतीला कुठलं फळ असलं पाहिजे? समाधान असलं पाहिजे. म्हणजे मी जे बीजारोपण विचारांच्या द्वारे, आचाराच्या द्वारे जे बीज घालत असतो त्या बीजाचा परिणाम समाधानामध्ये रूपांतरित झाला पाहिजे.
जरासं चिंतनशील आहे. आणि आपण म्हणून जरासा विचार करून हे बघितलं पाहिजे. फार व्यवहारातला राक्षसिनी असुरी जी प्रकृती आपण जी सांगायला लागली, भगवंतांना सांगायचं आहे तेच. केवळ फलश्रुतीवर डोळा ठेवून जर पारायण करायला लागला, नुसती फलश्रुती, काय होणार आहे हो? विष्णू सहस्त्रनाम वाचून रामरक्षा वाचलं की असं होणार आहे होय? एवढ्या पुरता. आता काही करतच नाही त्यांच्यापेक्षा तो बरा आहे म्हणा, पण तरी सुद्धा नुसत्या फलश्रुतीवर डोळा ठेवून असतात. आणि असुर आणि राक्षस आहेत. असुर कसे आहेत? राक्षसापासून दिसायला जरा सभ्य दिसतात. दोन्हीतला फरक बघा. असुर हे देवाच्या जवळची जवळजवळ आहेत. सूर देव आणि असुर आता त्याला आपणच म्हणायला पाहिजे. आणि आमच्या खालचा दर्जा आहे ना तो राक्षसी आहे, तमोगुणातले आहे. आणि आम्ही रजोगुणात असतो. असुर हे रजोगुणामध्ये असतात आणि राक्षस हे तमोगुणामध्ये असतात. अशी तमोगुणी वृत्ती आपल्याला दिसते की नाही समाजामध्ये? भ्रष्टाचार करायचं, बुडवायचं, फसवायचं, खोटे मो काहीतरी करायचं, दुसऱ्याची बदनामी करून त्याला खराब करून टाकायचं, एखाद्याला आयुष्यातून उठवायचं. हे सगळे कुठले आहे? राक्षसी प्रयोग आहे ते आजही आपल्याला बघायला मिळतात. त्यापेक्षा जरासा आसुरी बरा का? तो आपले विषय कसे भोगायला मिळतील आणि नुसतं मनोरंजन कसं करायला मिळेल या नादामध्ये असतात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? ते हल्ला करतातच. राक्षसी हल्ला करतात आणि असुरी हल्ला करतात. पण असुरांचा हल्ला आहे ना वेदना जाणवत नाहीत. राक्षस मात्र तोडूनच टाकतात. राक्षस शस्त्रानं हिंसा करतात आणि असुर शब्दाने हिंसा करतात. असुर आपल्या कृतीनं हिंसा करतात. डायरेक्ट प्रत्यक्ष हल्ला असुरांचा नसतो, रजोगुणी आहेत ते. आणि राक्षसी वृत्ती जी असते ना डायरेक्ट तोडणे, रक्तपात करणे असा विचार त्यामध्ये असतो. म्हणून इथं वर्णन माऊली करतात, तैसे मूर्खाचे ते या झाले. हे सगळे मूर्ख आहेत. ज्याला संसारामध्ये सुख वाटतं ते मूर्ख आहेत. ज्याला माझं बरं उद्या होईल, आजचा दिवस गेला, उद्या तरी चांगला संसार होईल, ह्याला असं वाटते ना, मोह आशा आहे ती. कसली आशा धरून बसलास तू संसाराची की असं चांगलं होईल? चांगले त्यात काही नाही, कडवट फळं आहेत निवडुंगाची. ती कधीतरी गोड होतील का? कधीच गोड होणार नाही. त्याचे काटे जातील का? नाहीच जाणार. कारण ते फळच त्याचा गुणच असला आहे. तसं राक्षसीने असुरी प्रकृतीचे जे गुणधर्म आहेत ना त्याच्याबद्दल आशा धरणं आणि ते त्याच्याबद्दल काहीतरी अपेक्षा ठेवून राहणं मूर्खपणाचं जगणं आहे. धीट जगणं तिरस्करणीय आहे म्हणतात. जशी सावरी फळं आली घेपे ना, घेपे म्हणजे घ्यावंसं वाटत नाही ना, दिशे दुसऱ्याला देता पण येत नाही, खाता पण येत नाही, काढता पण येत नाही. असून तरी करायचं काय? मग जे काही ते पडिनले ते मरकटे नारळ तोडिले. जे काही त्यांनी शास्त्राची शिकलेली असतात ते कशाप्रमाणे आहे? मरकट नारळ तोडिले एक आणि आंधळ्या हाती पडले मोती हे दुसरा दृष्टांत. दोन दृष्टांत एकाच वेळी दिलेले आहेत बघा. मरकट म्हणजे माकडानं नारळ तोडले. आता नारळ तोडून हातात घेऊन खेळत बसेल त्या? फोडून खोबरं पाणी पिता नाही येणार आहे त्याला? नाही. तसं त्याने शास्त्र वाचलं, ज्ञानेश्वरी वाचली, कथा वाचल्या, अमुक वाचलं, तमुक वाचलं, पारायण केली, वाऱ्या केल्या. तेच आहे जे काही ते पडिनले. जे जे परमार्थाच्या नावाखाली, भक्तीच्या नावाखाली जे त्यानं केलं, खरी भक्ती नव्हेच, खरा परमार्थ नव्हे, तर शास्त्र वाचलं त्याचा अर्थ काय होतो? त्याचा उपयोग त्यानं आपल्या आयुष्यासाठी केला नाही तर वाचून उपयोग काय? जसं माकडाने एवढ्या त्रासानं नारळवर टोकावर चढून तोडलं पण त्याचा उपयोगच काय झाला नाही त्याला. तसं मी अभ्यास केला, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि मी तो अभ्यास माझ्या रोजच्या आयुष्यासाठी वापरला नाही तर त्याचा उपयोग काय? पडिनले वाया जे काही ते पडले मरकट नारळ, आंधळे हाती पडले मोती जैसे. माकडानं नारळ तोडलं त्यातलं त्याला खोबरं खाता येत नाही आणि आंधळ्याच्या हातात मोती जरी पडलं तर त्याला मोती दिसत नाहीत ना, मग त्याला उपयोग आहे? वा वा हे मोती आहेत किती सुंदर आहे असं त्याला वर्णन करता येईल काय सांगा बघू? अजिबात करताय ना. आम्ही आंधळे आहोत हे लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि आम्ही माकडा आहोत. हे दुसऱ्या कुणाला बोललेलं नाही ना. आपण म्हणतोय ना मावळी शिव्या देत नाहीत, माकड कुणाला म्हणले? हे शास्त्र वाचतात आणि शास्त्राचा उपयोग वाईट मार्गासाठी करतात, दुरुपयोग करतात शास्त्राचा, त्यांच्यासाठी माकड ही पदवी दिलेली आहे, आंधळे पदवी दिलेली आहे. आपण अंध आहोत.
उगीच वाटते आपल्याला दिसतंय दिसतंय, वास्तविक काहीच दिसत नसतं. आणि मूर्खांनी केलेला शास्त्राभ्यास त्यांच्या अनुभवातच नसतो. माकडाने नारळ तोडले तर त्याला त्याचं खोबरं किंवा त्यातलं ते पाणी, ज्याला काय म्हणतात ते नारळ पाणी असतं, ते पाणी त्याला पिता येत नाही. आणि आंधळ्याच्या हातात मोती असली तर त्याला दिसत नाही. म्हणून मौल्यवान वस्तू ज्या पाहिजेत त्याही योग्य ठिकाणी जाव्या लागतात. काय उपयोग असतो का त्याचा दुसरा? काहीही उपयोग नसतो. मौल्यवान आहे हे कळलं तर उपयोगाचं आहे, नाहीतर का उपयोग आहे सांगा बघू. संपत्ती आहे, खूप संपत्ती आहे, पण ती वापरायची अक्कल जर नसेल तर त्या पैशाला काय किंमत आहे का सांगा. एखाद्याने चांगले चांगले हार एखाद्या बाईने केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने केलेले आहेत गळ्यात घालायचे, आणि ती पायातच घालून मिरवायला लागली तर, जे दागिने गळ्यात घालायचे ती जर पायात घालून मिरवा लागली तर तिला मूळ त्याचं स्थान कळलं नाही. म्हणून मौल्य गोष्ट कोणती आहे? मौल्यवान वस्तू योग्य ठिकाणी जाव्या लागतात. आता सगळ्यात मौल्यवान माझं शरीर आहे, आणि या शरीराच्या ठिकाणी याचा वापर मला जर करता आला नाही तर मी शास्त्र अभ्यास करून त्याचा उपयोग काय झाला सांगा. या शरीराचा वापर कशासाठी तर आहे? परमात्म प्राप्तीसाठी त्याचा वापर असायला पाहिजे. मुख्य वापर तो आहे, गौण वापर प्रपंच आहे, पण त्यालाच आपण मुख्य केलंय. का उपयोग झाला का त्याचा? एवढं शास्त्र वाचलं, अभ्यासलं, पण त्याचा उपयोग काय करून घेतला का? काय नाही, काही उपयोग नाही. शास्त्र विशारद आहे संगीतामधला, पण गाता येत नाही. आहेत ना लोक, दुसऱ्याला शिकवून मोठी करतील, स्वतःला गाता येत नाही. बरं, शास्त्रज्ञान भरपूर शास्त्रज्ञान आहे, पण ते वापरता येत नाही. माकडाकडे नारळ आहेत, पण माकडाला नारळ फोडता येत नाही. त्यातलं मौल्यवान खोबरं काढता येत नाही. आंधळ्यासनी मोती कळत नाही, त्यांना देऊन तरी काय उपयोग? ते योग्य अशा रत्न पारखीकडे जाऊन पडायला पाहिजे. आणि नारळ सुद्धा योग्य व्यक्तीकडे जाऊन पडला पाहिजे. माकडाने देऊन काय उपयोग? तसं शास्त्र पडिन्नले, मग जे काही ते पडिन्नले, ते मळकट नारळे तोडिले, आंधळे हाती पडिले मोती जैसे. काय उपयोग आहे? वास्तविक या शास्त्र अभ्यासानं ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची असते, पण असुर प्रकृतीचे लोक जे असतात ते शास्त्राभ्यास करून सुद्धा यथेच्छ असा विषय भोगच भोगत असतात. यथेच्छ विषय भोगत असतात. म्हणजे मुळात संन्यास, कुठल्या संन्यासाला नावं ठेवलं नाही यामध्ये, संन्यासी झालेले असते आणि एसी गाड्यातून, एसी रूम मधून, विमानामधून ऐश करत फिरत असतील तर त्यांचं संन्यास पण वाया गेलं ना. का उपयोग झाला त्याचा? काय उपयोग नाही. मग ते बाहेर यथेच्छच भोग येतात ना, आसुरी आहे ती म्हणायचे. म्हणून यथेच्छ विषय भोग घेणं हे आसुरी प्रकृतीचा गुणधर्म आहे. प्रभू रामचंद्राने विचारला होता प्रश्न हनुमंतांना की लंकेतले राक्षस काय करतात रे बाबा, तू बरेच दिवस तिथे होतास, काही दिवस राहायला, ते लंकेतले राक्षस काय करतात? तर त्या हनुमंताने काय सांगितलं, ते रोज मंत्रपठण करतात, रुद्राक्षाच्या गळ्यात माळा घालतात, यज्ञ करतात, पण हे सगळं मदिरा पिऊन शास्त्र निषिद्धनाने ते भोग भोगत असतात. दारू पिऊन हे सगळं करतात. गंमत कशी आहे बघा. तैसे जे काही जे पडलेले ते मरकट नारळ तोडले. प्रश्न विचारलाय हनुमंताला, काय करतात राक्षस? तर माळा घालतात की गळ्यात? आतमध्ये रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये असतात, यज्ञ करतात, हे सगळं करत असतात, पण मदिरा पितात, दारू पितात आणि शास्त्र निषिद्ध असा भोग भोगतात. काय उपयोग आहे का त्याचा सांगा बघू? काही उपयोग होत नाही. म्हणजे आजार झाल्यावर औषधी खायचं आणि पत्ती पाळायचं नाही, मग त्याचा उपयोग काय होईल का सांगा बघू? तसं आहे, शास्त्र अभ्यास झाला, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. शास्त्र अभ्यासाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती होऊ शकते. असं इथं विचार केला की आंधळ्याच्या हातामध्ये मोत्याची किंमत कळत नाही. तुका म्हणे काय आंधळी या हाती, दिले जैशी मोती वाया जाय. जणू काय या ओळीचं भाषांतर केलंय का काय तुकोबाने बघा. काय म्हणतात? तुका म्हणे काय आंधळी या हाती, आंधळ्याच्या हातामध्ये दिले जैसे मोती वाया जाय. का उपयोग आहे त्याला शरीर देऊन? तुला शरीर दिलं होतं,
माझी अशी अपेक्षा होती, भगवंत म्हणतात की तू या शरीराच्या द्वारे भगवंताची प्राप्ती करून घेशील, म्हणून तुला हे मोठं पद दिलं होतं मी. मग नंतर काय करतात, एखादा बॉस सुद्धा एखाद्या क्लार्कला वरचा सिनियर क्लार्क करतात का, जरा त्याचं काम चांगलं होईल म्हणून. पण जर तो बिघडला तर आहे तसा परत त्याला सिनियर क्लार्कचा ज्युनियर क्लार्क करून टाकतात, ना तर शिपाई करून टाकतात. भगवंतही तसे करू शकतात. काय करू शकतात, याला एवढं मोठं चांगलं देह दिला, मन बुद्धी चित्त दिलेलं आहे, आणि त्याचा उपयोग हा फक्त प्रपंचासाठी, पोट भरण्यासाठी, आहार निद्रा मैथून भय एवढ्यासाठी जर करत असेल तर याचं डिग्रेडेशन करायला पाहिजे. याला मानव नको, आता पशुयोनीमध्येच टाकायला पाहिजे असं वाटणार की नाही. जर त्याची किंमत ठेवली नसेल तर आंधळ्याला काय कळलं सांगा त्याची किंमत, त्याला मूर्ख म्हणलेलं आहे. तसं शास्त्राचा अभ्यास करून त्याला जर कळलं नसेल तर हा मूर्खपणा आपल्या वाट्याला आल्याखेरीज राहणार नाही. म्हणून आपल्याला जे परमेश्वरानं दिलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा सदुपयोग करायला आपण शिकलो पाहिजे. आणि काय दिले, मौल्यवान देह आपल्याला दिलेला आहे. जोपर्यंत आपली हालचाल सुरू आहे ती सगळी हालचाल ही राक्षसी आसुरी प्रकृतीचा नाश करण्यामध्ये आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी करावा. कुठल्याही मोहाला बळी न पडता, राक्षसी आसुरी प्रवृत्तीच्या आश्रयाला न जाता काय केलं पाहिजे, आपलं जन्म, आपलं कर्म, आपलं ज्ञान आणि आपली सगळी अपेक्षा ही भगवंत प्राप्तीसाठी लावली पाहिजे, असा मूळ उद्देश या ओवीचा आहे. म्हणून जे काही ते पडिनले ते मरकटे नारेळ तोडिले, का आंधळ्या हाती पडले मोती जैसे. आणखी पुढं शास्त्राचा वर्णन केलेलं आहे. इथं शास्त्र सांगितलं, पुढं शस्त्र सांगितलेलं आहे. त्या ओवीचा उच्चार 177 नंबरची ओवी आहे. उद्याच्या चिंतनामध्ये आपण बघूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय